आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र। ह्या वर्षी दुसऱ्यांदा अबॅकस मध्ये बसलेला आहे आणि आता एनसीएल मध्ये होता आणि याची टीचर आहेत पायल मॅम। 211 मार्क मिळाले आहे आणि तो अबॅकस मधून पूर्ण अचिव्हर्स म्हणून फर्स्ट आलेला आहे आणि त्याने एवढा छान अभ्यास केला, मला वाटत नव्हतं की माझा मुलगा फर्स्ट येईल। थँक्यू सर्व अबॅकस अकॅडमी। नमस्कार, मी ऋषाली मोरेश्वर इंगडे, नांदगाव पेठ। मी आज अमरावती येथे अभियंता भवन मध्ये नॅशनल लेवल कॉम्पिटिशनला आलेली आहे। या कॉम्पिटिशन मध्ये मुलांना अबॅकस म्हणजे काय हे मुलांच्या ब्रेन पर्यंत केलेलं आहे। अबॅकस ही एक वैदिक पद्धतीची गणिताची एक ट्रिक आहे आणि या ट्रिकद्वारे मुले हे फास्ट गणिते कशी करू शकतात किंवा मुलांचा जो उजवा मेंदू असतो आणि डावा मेंदू असतो तो ऍक्टिव्ह कसा होतो, ह्या अबॅकस पद्धतीमुळे हा ऍक्टिव्ह होत असतो। आणि अबॅकस मुळे मुलांचे आता कॉम्पिटिशनचे युग आहे। या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये अबॅकस जी हे पद्धत आहे, अबॅकस ही गणिताची जी पद्धत शिकवण्याची पद्धती आहे ती मुलांना आवश्यक आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपल्या या सिटीमध्ये किंवा खेड्यापाड्यांमध्ये ही अबॅकस पद्धती आहे, ही वैदिक पद्धती एक रुजायला पाहिजे आणि प्रत्येक मुलाने अबॅकस करायला पाहिजे। आणि यातूनच मुलांची जी कॉम्पिटिशनची तयारी आहे किंवा विविध क्षेत्रात मुले जे भरारी मारत आहेत तेच या अबॅकस मुळे अतिशय जलद गतीने मुले हे प्रगती साधू शकतात। म्हणून सर्वांना माझा हेच विनंती आहे की या अचिव्हर्स अकॅडमीला जॉईन व्हा आणि आपल्या मुलांना एक सक्सेस आपल्या जीवनात करण्याची संधी उपलब्ध करून द्या। नमस्कार। नमस्कार, माझं नाव गौरी चोपडे, मी कारंजा घाडगेवरनं आलेली आहे। या अकॅडमी मध्ये मला जॉईन होऊन आता 1 ते 1.5 वर्ष होईल आणि माझी सुरुवात ही 5 मुलांपासून झाली होती। आता माझ्याकडे 25 स्टुडंट आहेत आणि मला माझी जे फर्स्ट कॉम्पिटिशन होती त्या कॉम्पिटिशन मध्ये माझ्याकडे एकही मुलगा नव्हता, पण त्या कॉम्पिटिशन मधनं त्या मुलांच्या प्रोग्रेस पाहून मला असं वाटलं, मोटिवेशन झालं की आपल्याकडे पण नेक्स्ट कॉम्पिटिशन मध्ये स्टुडंट असायला पाहिजे। तर आता माझ्याकडे 25 स्टुडंट आहेत आणि मी कॉलेज पण करत आहे आणि सोबतच टीचिंग सेक्टर मध्ये मला इंटरेस्ट होता ती तर वैशाली मॅम मुळे, ज्या अचिव्हर्स अबॅकस अकॅडमीच्या ज्या फाउंडर आहेत वैशाली मॅडम, त्याच्यामुळे मला हा चान्स मिळाला। तसेच माझी जी मैत्रीण पायल फरकाडे यांच्या थ्रू मला हे अचिव्हर्स अबॅकस अकॅडमी बद्दल माहित झालं होतं। तर थँक्यू।